हे गाइज, वेलकम बॅक टू आवर मोरेज किचन. सो फायनली श्रावण संपलेला आहे. सो आता आम्ही नॉनव्हेज रेसिपीज पण स्टार्ट केल्यात. सो पहिली नॉनव्हेज रेसिपी आम्ही बनवतोय ती म्हणजे कोकणातली मोस्ट फेवरेट स्पेशल आणि सगळीकडे अशी बनणारी चिकन अँड वडे. तर चला बघूया आपण चिकन अँड वडे कसे बनवतात ते. इथे मी वडेवर नसले घेतलेला शिजवलेला भात आणि कांदा मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये खडे मसाल्यांची मी पावडर टाकलेली, जसं की गरम मसाला, हळद आणि बेसन. हे टाकल्यानंतर आपण ते मस्तपैकी मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये मी थोडं मीठही टाकणार आहे चवीनुसार. तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्ही रेडी झालेली आहे मसाल्याची. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 प्रकारचे पीठ, जसं की गहूचं पीठ आणि तांदळाचं पीठ. गहूच्या पिठाची क्वांटिटी ही कमी ठेवायची आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये जेवढं पीठ भिजेल तेवढं भिजवत जायचं आहे. आणि हां, जेवढं पाणी लागेल ते कोमट पाण्यामध्ये भिजवायचं आहे. शक्यतो पाणी कमीच वापरायचं आहे. तर ते ॲड केल्यानंतर आपण असं त्याचं मिश्रण मिक्सपणे गोळा करून घेणार आहोत. आणि हा गोळा जरा जाडसर ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला हे पीठ अर्धा ते 1 तास ठेवावं लागतं. तुम्ही बघू शकता इथे आम्ही घट्ट असा गोळा बनवून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी बघू शकता मी अर्धा ते 1 तासाने ते वडे करायला घेतलेले आहे. तर सॉफ्टमध्ये असं पीठ मी असं मळून घेतलेलं आहे. त्याचं 1 बाय 1 करून असे मी गोळे करत आहे. तर गोळे आपण छानपैकी तेलाच्या पिशवीवर थापून घेणार आहोत. तेलाच्या सहाय्यानेच थापायचे आहेत. त्यानंतर ते तेल तर मी गरम करत ठेवलंच होतं. तर मी तेलामध्ये 1 बाय 1 असे ते वडे सोडून घेणार आहे. वडे लालसर झाले की ते आपण काढून घ्यायचे आहेत. झारीने काढायचे. जे तुम्ही बघू शकता वड्याचं पीठ चांगलं असल्यामुळे ते वडे खूप छानपैकी फुलत आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे माझे छानपैकी वडे रेडी झालेले आहेत. चला तर आपण आता चिकनला फोडणी कशी द्यायची बघूया. तर इथे मी घेतलेला आहे कांदा, आलं लसूण पेस्ट, मसाल्याचा डब्बा, लसूण, खडे मसाले आणि चिकन. तर सर्वप्रथम मी एक पातेला ठेवलेला आहे. पातेल्यामध्ये सगळे खडे मसाल्याचे प्रकार टाकलेले आहेत. त्यानंतर कढीपत्ता, दालचिनी, तेजपत्ता, कांदा हे सगळं पोळून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता लसूण लाल झाल्यानंतर मी कांदा ॲड केला होता. तर तो कांदाही आपल्याला जरा लालसर करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी ते लाल झालेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, हळद, तिखट आणि आपला सगळ्यांचा फेवरेट एव्हरेस्ट चिकनचा मसाला. तर ते टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक वाटण टाकलेलं आहे. आमच्या कोकणामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण बनवतात, जे की आम्ही बनवूनच ठेवतो. ते प्रत्येक भाजीमध्ये ॲड करायचं असतं, जसं की आम्हाला चिकनला हे लागतं. त्यानंतर मीठ टाकून ते मसाला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी स्वच्छ धुतलेलं तर चिकन ॲड करत आहे. चिकन ॲड केल्यानंतर चिकन हे छानपैकी असं मसाला लागेपर्यंत त्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर ताट ठेवून थोडंसं पाणी ठेवलेलं होतं मी. तुम्ही बघू शकता आमच्या चिकनला किती छान प्रकारे असं तेल सुटलेलं आहे. तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी करणार आहे. पाणी हे कोमट टाकायचं आहे, जेणेकरून त्याची टेस्ट नाही बदलत. सो तुम्ही बघू शकता इथे आमचे चिकन वडे रेडी झालेले आहे.